सकल ओबीसी मोर्चा उद्या मुंबईला होणाऱ्या मीटिंगमध्ये जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतल्याचं पुढे येत आहे। मात्र त्यांनी कारण देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारने काढलेला GR योग्य असल्याचं म्हटलं, अशा प्रकारचं कारण दिलं। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर काय सांगाल? तुम्ही GRचं समर्थन केलं, त्यामुळे हे सकल ओबीसी मराठा संघ जो आहे हा मोर्चा हा मीटिंगला जाणार नाही असं म्हणतो? नाही, हे बघा, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे ज्या ज्या संघटनांना आमंत्रित करायचं ठरवलं असेल त्या सर्व संघटनांना अधिकृतरित्या मेसेज देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनीही सभेचं आयोजन केलं असल्यामुळे आम्हाला तशा प्रकारची अधिकृत म्हणजे निमंत्रण आल्यामुळे आम्ही त्या सभेला जाणार। आता कोणाला यायचं आणि कोणाला नाही यायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मग त्यांना जर असं त्यांनी ते सांगतील मुख्यमंत्र्यांना की आमची स्वतंत्र मीटिंग बोलवा। आम्हाला तर जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री चर्चेला बोलावतात तेव्हा तेव्हा आम्ही आमचे मुद्दे घेऊन त्या सभेमध्ये सहभागी होतो, आमचे मुद्दे मांडतो आणि ते प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये आम्हाला यश मिळत असते। सर, 10 तारखेला ओबीसीचा मोर्चा नागपुरात होणार म्हणजे होणार आहेच आणि त्याच संदर्भाने ही मीटिंग झाली वडेट्टीवारांच्या घरी। वडेट्टीवार पण या मीटिंगला येणार नाही असंही पुढे येत आहे। नेमकं म्हणजे काय यामुळे ओबीसी संघटनांमध्ये कुठेतरी दुफळी निर्माण? नाही, असं नाही। मी वारंवार सांगत असतो की 60% असलेला हा ओबीसी समाज आहे, 400 जातीचा समावेश असलेला हा ओबीसी समाज आहे आणि म्हणून जेवढ्या जाती जेवढी जास्त लोकसंख्या तेवढे नेते राहणार आणि या सर्वच नेत्यांमध्ये एकमत होईल हे आपण कधी अपेक्षित करू शकत नाही आणि म्हणून ज्यांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, ज्यांना सरकारशी चर्चा करायची आहे, संवाद करायचा आहे आणि त्या संवादातून मार्ग काढायचा आहे, समाजाचं भलं कसं होईल याविषयी विचार करायचा आहे, तो त्या त्या संघटनेचा प्रश्न आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला कोणी सहभाग घ्यायचा आणि कोणी नाही घ्यायचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावरती मी वक्तव्य करणार नाही। सर, दुसरा प्रश्न असा आहे की काल जरांगे पाटील म्हणाले की सारखे आडनाव असणारे असलेल्या आणि त्यांच्याकडून कुणबी जात प्रमाणपत्र असेल अशा व्यक्तींकडून प्रतिज्ञापत्र घ्या, हा माझा नातेवाईक आहे आणि त्या आधारे अर्ज दाखल करा, अशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते का? नाही, हे बघा, सारखी आडनावं ही सर्व जातीमध्ये आणि सर्व धर्मामध्ये आहे आणि म्हणून सारखी आडनावं असेल आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा शपथपत्र देऊन अर्ज करावा या मताशी मी सहमत नाही। कारण 2000चा कायदा, 2012चा नियम आणि आता जो 2 तारखेला शासन निर्णय काढला त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट दिलेलं आहे की ज्या व्यक्तीला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल त्या व्यक्तीच्या कुटुंबातील, वंशावळीतील, कुळातील नातेवाईकापैकी, नातेवाईकाची परिभाषा सुद्धा कायद्यामध्ये दिलेली आहे की वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा ही जी वंशावळ तयार होते या वंशावळीतील नातेसंबंधाप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे जातीचं प्रमाणपत्र असेल आणि त्याची वैधता झाली असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की बा आमची ही वंशावळ आहे, या वंशावळीतील यानुसार हा माझा नातेवाईक आहे, हे आमचे नातेवाईक आहे, या माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे म्हणून या माझ्या नातेवाईकाला सुद्धा तशा प्रकारचं प्रमाणपत्र निर्गमित करावं, अशा प्रकारचं हमीपत्र तो देत असेल तरच संबंधित व्यक्ती अर्ज करू शकेल, अन्यथा तो अर्ज करण्यासच पात्र राहणार नाही। हा प्रचलित पण नियम आहे, सध्या नियम आहे 2000च्या अधिनियमात, 2012च्या नियमात आणि आता काढलेल्या GR मध्ये सुद्धा तोच उल्लेख आहे। त्याच्यामुळे ज्याच्या नातेवाईकाकडे, नातेवाईकाची परिभाषा कायद्यामध्ये दिलेली आहे, त्या नातेवाईकाकडे पत्र आहे तोच अर्ज करू शकेल। जर आडनाव सारखं असेल पण वडिलोपार्जित वंशावळीनुसार त्याचं जर नातेसंबंध जुळत नसेल तर सारखं आडनाव आहे म्हणून ती व्यक्ती कायद्याप्रमाणे अर्ज करण्यास पात्र नाही। नक्कीच
तर आपण या ठिकाणी बघू शकतो की ओबीसीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला कोणी जायचं आणि कोणी नाही जायचं हा त्यांचा निर्णय आहे असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र ते या बैठकीला जाणार आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.